नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला LG मसाले वापरून अगदी सोप्या पद्धतीने मटण कसं टेस्टी होतं ते करून दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। मटण ग्रेव्हीसाठी आपल्याला भाजकं वाटण करायचं आहे। हे खोबरं घेतलेलं आहे, हे भाजून घ्यायचं आपल्याला। अशा प्रकारे थोडंसं लाल होऊन द्यायचं, म्हणजे आतलं गरम झालेलं असतं आणि बरोबर ते शिजलं जातं आतमध्ये। ग्रेव्हीसाठी आपण कांदा खोबरं जे भाजून घेतो त्याने मटण आहे ना ते चांगलं घट्ट बनतं। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा ब्राऊन कलर होईपर्यंत असं तळून घ्यायचं आहे। वाटण काढून घेऊ आपण। खोबरं, हे कांदा आहे, कोथिंबीर, पाव किलो हा मटण आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण 1 चमचा आणि हा अर्धा चमचा दही घातलंय। आलं लसूण पेस्ट आहे हे 2 चमचे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मटणाला सगळ्या बाजूने लागलं पाहिजे, अशा प्रकारे करून घ्यायचं। 15 ते 20 मिनिटं असल्याला आपल्याला मुरवत ठेवायचं आहे। हा BLG मीठ मसाला आहे, हा मी वापरणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल कलर नाही आहेत, प्रिझर्वेटिव्ह नाही आहे। याच्यामध्ये जे मसाले टाकलेले ते गरम वेगवेगळ्या टेम्परेचरवर केलेले आहेत, त्याच्यामुळे याची गुणवत्ता ही कायम टिकून राहते। आणि हे बघा, याचा कलर हा अशा प्रकारे। मटण आपला हा मॅरिनेट झालेला आहे, तर आपण आता याला कुकरला लावून देऊ। अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहे याच्यामध्ये। हे शहाजीर आहे, हे अर्धा चमचा मी याच्यामध्ये टाकणार आहे। कांदा 2 चमचे कापून टाकणार आहे आणि मटण थोडा बुडेपर्यंतच त्याच्यामध्ये पाणी टाकायचे। पाणी आपल्याला काही जास्त टाकायचं नाही आहे। 4 शिट्ट्या आपण काढून घेऊ। दोन पळी तेल टाकलेलं आहे। हा 1 कांदा आहे, कांदा थोडा ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। हे जे आपण वाटण केलेलं भाजकं वाटण ते टाकणार आहे। हा 1 चमचा आणि हे 2 चमचे। माझं वाटण टाकलंय, आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। जेवढा तुम्ही खमंग भाजाल तेवढा मटणाला टेस्ट जास्त येणार। हे खमंग भाजून झालेले आहे। आता आपण मिरची पावडर टाकणार आहे। मिरची पावडर आता आपण तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे टाकायचं। मी येथे 1.5 चमचा टाकले। हा BLG मसाला आहे, हा आपण 1 फुल चमचा आणि हा अर्धा चमचा आपण हा जो बॉईल केलेला मटण आहे तो टाकून द्यायचा आहे। आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे। अशा प्रकारे BLG मटण मसाला हा टाकून मी मटण बनवलेला आहे। तुम्ही चपाती भाकरी किंवा घावणाबरोबर खाऊ शकता। हे करण्याची पद्धत एकदम सोपी आहे। माझी रेसिपी ही आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।